नमस्कार. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel आहार विचार. आधीच्या एपिसोडमध्ये मी काही चहाच्या सूचनांबद्दल बोलत होते. त्याचा उर्वरित भाग आता सांगत आहे. चहाचा जेव्हा प्रसार करण्यात आला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, चहामध्ये फ्लेवोनॉइड्स आहेत, इसेन्शियल ऑइल्स आहेत आणि ह्याचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग आहे. त्यामुळे चहा पिणं हे तब्येतीला चांगलं आहे. शिवाय याच्याने तरतरी येते, त्याच्यामुळे तुम्हाला कामाला उत्साह वाटतो. हे घटक त्याच्यात आहेतच, नो डाऊट. पण जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात चहा प्यायलात, म्हणजे एखाद दुसरा कप प्यायलात तरच तरतरी येते. जर तुम्ही अति प्रमाणात चहा प्यायलात तर ती तरतरी येत नाही. तो दावा चुकीचा ठरतो. शिवाय या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन असतं. त्याच्यावरती जास्त जोर तेव्हा देण्यात आला नाही. कालांतराने जसं संशोधन सुरू झालं, जसं लोकांना अनुभव यायला लागला, तसं टॅनिन आणि कॅफीन हे जे दोन पदार्थ चहा आणि कॉफीमध्ये असतात, म्हणजे ही दोन केमिकल्स असतात, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळत गेली. तर त्या टॅनिन आणि कॅफीनचा दुष्परिणाम टाळण्यासाठी मी माझ्या पेशंटला त्या सूचना देत होते. त्या देऊन शिवाय मी तिला अजून काही सूचना दिल्या. त्या अशा की चहा जास्त उकळवायचा नाही. कधीही 5 मिनिटाच्या वर चहा उकळवायचा नाही. कारण तुम्ही जितका जास्त वेळ तो उकळवता तितकं जास्त टॅनिन आणि कॅफीन त्या चहात उतरतं आणि ते तुमच्या रक्तात जातं. त्यासाठी मी तिला टपरीवरचा चहा बंद करायला सांगितला. कारण तो सतत सकाळपासून उकळत असलेला असतो, त्यामुळे ते जास्त टॅनिन आणि कॅफीन तिच्या पोटात जात होतं. तसंच मी तिला हेही सांगितलं की चहा प्यायल्यानंतर 40 ते 45 मिनिटं काहीही खायचं नाही. दुसरी सूचना, जेवल्यावर चहा प्यायचा नाही. जेवण आणि चहा याच्यामध्ये कमीत कमी 2.5 तासाची गॅप पाहिजे. तिसरी सूचना, ती काही टॉनिक्स घेत होती कारण तिला अशक्तपणा वाटत होता. त्या टॉनिक्स बरोबर चहा प्यायचा नाही. म्हणजे मी गोळी घेते, चहा बरोबर घेते असं करायचं नाही. आता तिला दुसऱ्या कुठल्या व्याधी नव्हत्या, त्यामुळे ती इतर औषधं घेत नव्हती. पण ज्यांना इतर व्याधी आहेत आणि त्या व्याधींसाठी विशिष्ट मेडिसिन्स ते पेशंट घेत आहेत, त्यांना माझी नम्र सूचना आहे की त्यांनी जर ते चहा बरोबर त्या गोळ्या घेत असतील तर त्यांनी ते थांबवावं. गोळी आणि चहा ह्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर असलं पाहिजे, किंवा चहा आणि गोळी ह्याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 45 मिनिटाचं अंतर ठेवलं पाहिजे. आता चहा जास्त का प्यायचा नाही किंवा चहा बरोबर खायचं नाही, ह्याचं शास्त्रीय कारण काय आहे? तर ते असं आहे की आपण जे अन्न खातो त्याचे शेवटी घटक काय असतात? अमायनो ऍसिड, आयर्न, कॅल्शियम, ग्लुकोज आणि इतर खनिज द्रव्य. ही सगळी आपल्या इंटेस्टाईन मधून रक्तामध्ये शोषली जातात. आता हे जे शोषण म्हणजे ऍब्झॉर्प्शन आहे, ह्याच्यासाठी काही यंत्रणा इंटेस्टाईनवर निर्मित केलेली आहे. या यंत्रणेला आपण रिसेप्टर मेकॅनिझम फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ अ पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट असं म्हणतो. म्हणजे अमायनो ऍसिडसाठी वेगळे रिसेप्टर्स आहेत, आयर्नसाठी वेगळे आहेत, कॅल्शियमसाठी वेगळे आहेत, इतर खनिज द्रव्यांसाठी वेगळे आहेत, ग्लुकोजसाठी वेगळे आहेत. काही रिसेप्टर्स असे आहेत की ते अमायनो ऍसिड आणि ग्लुकोज असं दोन्ही ऍब्झॉर्ब करतं, आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. तर ज्या वेळेला आपण चहा पितो आणि त्याच वेळेला खातो
त्यावेळेला काय होतं की टॅनिन आणि कॅफीन हे दोघ जण आपल्या रिसेप्टर्सवर प्रथम हल्ला करतात. म्हणजे अमायनो ऍसिड, आयर्न, कॅल्शियम इतरांपेक्षा ते जास्त वेगाने धावून त्या रिसेप्टर्सला मिळतात. म्हणजे अमायनो ऍसिडची जी साईट आहे तिथं हे टॅनिन आणि कॅफीन जाऊन बसतं आणि त्यामुळे अमायनो ऍसिडला मार्ग मिळत नाही. त्यामुळे अमायनो ऍसिड इंटेस्टाईन मध्येच राहतं आणि टॅनिन आणि कॅफीन रक्तामध्ये जातं. आता अमायनो ऍसिड जर आतमध्ये गेलंच नाही तर आपल्याला अमायनो ऍसिडची डिफिशियन्सी होते. तसंच आयर्नचं आहे, ते आयर्नचा जो रिसेप्टर आहे त्याला ब्लॉक करतात. म्हणजे स्वतः जाऊन बसतात आणि आयर्नला आतमध्ये जाऊ देत नाही. मग आयर्न डिफिशियन्सी होते, म्हणजे ॲनिमिया होतो, आपल्याला अशक्तपणा येतो. तसंच कॅल्शियमचं आहे. कॅल्शियम बरोबर जर तुम्ही चहा घेतला तर कॅल्शियम जातच नाही आतमध्ये, टॅनिन आणि कॅफीन जातं. त्यामुळे कॅल्शियम डिफिशियन्सी होते, मग हाडं दुखतात. आता टॅनिन आणि कॅफीन ह्या 3 महत्वाच्या रिसेप्टर्सवर हल्ला करून या 3 घटकांना इंटेस्टाईन मध्येच ठेवतात. पण ते करत असताना हे 2 केमिकल्स अजून एक खोडकरपणा करतात आणि तो खोडकरपणा हा आहे की ग्लुकोजचे जे रिसेप्टर्स आहेत त्यांच्यावरती ते हल्ला करत नाहीत. म्हणजे ग्लुकोजच्या रिसेप्टरवर जाऊन ते बसत नाहीत, तर ग्लुकोजचा मार्ग ते मोकळा ठेवतात. म्हणजे ग्लुकोज ऍब्सॉर्ब होऊन आपल्या रक्तामध्ये जातो. आता अमायनो ऍसिड, आयर्न, कॅल्शियम जात नाहीत, पण ग्लुकोज तर जातं. आता मग काय होतं, हे ग्लुकोज सेलला जेवढं आवश्यक असेल तेवढं सेल वापरतं. मग उरलेल्या ग्लुकोजचं काय करायचं, तर ते रक्तातून मसलकडे जातं आणि लिव्हरकडे जातं. मसलची मर्यादा आहे की किती ग्लुकोज ठेवून घ्यायचं ते तेवढंच ठेवून घेतं, बाकीचं ग्लुकोज ते रक्तातनं लिव्हरकडे जातं. आता लिव्हर ग्लुकोज म्हणून जेव्हा साठवतं, म्हणजे ग्लायकोजनच्या रूपात ते साठवतं, त्याची पण एक मर्यादा आहे, त्याचं लिमिट आहे की ह्याच्या पलीकडे जास्त ग्लायकोजन ते ठेवू शकत नाही. मग ह्या ग्लुकोजचं काय करायचं, तर ते त्याचं फॅटमध्ये रूपांतर करतात. पण ही फॅट पण किती प्रमाणात लिव्हरची साठवायची ह्यालाही मर्यादा आहे. मग लिव्हर काय करतं, तर हे जे फॅट तयार झाली आहे ती ते फॅट सेलकडे पाठवतं, म्हणजे ॲडिपोस टिश्यूकडे पाठवतं. म्हणजे ॲडिपोस टिश्यूचं वजन वाढतं. म्हणजे काय की एकूण त्या व्यक्तीचं वजन वाढतं. म्हणजे टॅनिन, कॅफीन, डिफिशियन्सी ऑफ इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स अँड एक्सेस फॅट डिपॉझिशन असं एक दुष्ट चक्र तयार होतं. आणि ह्या दुष्ट चक्रामुळे माणसाचं वजन वाढतं आणि हे वजन, अतिरिक्त वजन काय करतं, मग निद्रानाश आहे, मग ऍसिडिटी आहे, माल नरिशमेंट आहे, मेंदू नीट काम करत नाही, कामं नीट होत नाहीत, नायदर फिजिकली और मेंटली कॅन वर्क प्रॉपरली. म्हणजे एकूण त्याच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. शिवाय ही दुखणी वाढतच जातात आणि मग ती व्यक्ती बेजार होते. तर हे सगळं विशेष सायकल टाळण्यासाठी आपण, आपल्याला जरी आवडत असला आणि चहा पित असलो तरीही काही नियमांचं पालन केलेलं केव्हाही चांगलं. आणि म्हणून मी माझ्या पेशंटला सांगत असते की आवडीप्रमाणे चहा करा, सुखनैव प्या, पण त्याचबरोबर ह्या नियमांचं पालन करा की जेणेकरून तुमच्या बुद्धिमत्तेवरती, बौद्धिक, वैचारिक, शारीरिक कार्यक्षमतेवरती दुष्परिणाम होणार नाही, तुम्हाला मालनरिशमेंट होणार नाही आणि तुमचं जीवन, तुमचं आरोग्य हे सुसह्य होईल. येथेच थांबते. बाकीचं पुढील भागामध्ये. लाईक इट, comment it, share it. If you are new, subscribe it, click on the bell icon. धन्यवाद.